डान्स रील बनवणं सोपं वाटतं, पण त्यामागे किती प्रॅक्टिस असते ते आज मी तुम्हाला दाखवते. खरं तर मी डान्स व्हिडिओ शूट करायला आले आहे, पण आधी स्टेप्स आठवायला प्रॅक्टिस करावी लागते मला. आणि अचानकच स्टेप आठवायला लागतात. खूप प्रॉब्लेम आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू वाय नॉट कांचन. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण आज या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे की मी माझे डान्सिंगचे व्हिडिओ कसे शूट करते, मी डान्सिंगचे स्टेप्स कसे शिकते आणि कसं मी त्याला एडिटिंग करते. हे सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत राहा. तर मी आता 2-4 दिवस तरी मला हो 10-12 दिवस झाले असेल की मी आता मी डान्सिंगचे व्हिडिओज किंवा शॉर्ट्स, रील्स हे अपलोड करायला लागली आहे यूट्यूबवर आणि इन्स्टावर. आणि ते डान्सिंगचे बघून मला म्हणजे चांगला रिस्पॉन्स येतो आहे की माझे आता यूट्यूबला म्हणजे 3K 3K 2K 1K असे येत आहे भरपूर. स्टार्टिंगला जेव्हा मी व्हिडिओ टाकले तेव्हा मला व्ह्यूजच नव्हते. मला लिटरली 7 व्ह्यूज, 10 व्ह्यूज, 40 व्ह्यूज असेच व्ह्यूज येत होते. पण तरी मी थांबले नाही. कन्सिस्टन्सी मी खूप प्रयत्न केला, टाकले. मला वाटलं की मी म्हणजे सगळेच कॉन्टेंट क्रिएट करताय, व्हिडिओज क्रिएट करताय आणि मी सर्वात लेट करते बाबा आता व्हिडिओ टाकायला. पण ठीक आहे. पण माझ्या घरचे सगळे सोबत होते माझ्या, आणि त्यांनी सांगितलं की तू बाकीच्याकडे लक्ष नको देऊ, तुझं कर, तू कन्सिस्टंट राहा, रोज व्हिडिओ अपलोड कर. तरी माझं हा शेड्यूल एक असा होता यूट्यूबचा की मी म्हणजे पर वीक एक लॉंग व्लॉग अपलोड करते आणि 2 डेज नंतर मी शॉर्ट्स अपलोड करते डान्सचे किंवा ॲस्थेटिक किंवा असं मिनी ब्लॉग. मी आता सध्या ग्रोथ फेजला आहे, तर नॉर्मली मी सर्वच टाकते की म्हणजे ॲटलिस्ट मला बेसिक तरी कळेल की मला व्ह्यूज कोणत्या साईडने येत आहे, की डान्सिंगमध्ये येत आहे, की माझ्या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये येत आहे, की अजून काही मिनी ब्लॉगमध्ये येत आहे. त्याच्यामुळे मी ते व्हिडिओज काढत होते. आणि आता सध्या मला ॲस्थेटिक व्हिडिओलाही छान आले व्ह्यूज आणि लाईक्स वगैरे. बट मला सगळ्यात जास्त व्ह्यूज आणि आता म्हणजे ग्रोथ वाढते की ते म्हणजे डान्सिंग असं म्हणजे काही मी हार्ड वगैरे डान्स वगैरे करत नाही का, खूप डिफिकल्ट स्टेप्स, एकदम सिम्पल. बट आणि मेन म्हणजे ही एक माझी हॉबी आहे. मी जेव्हा लहान होती तेव्हापासून मला डान्सिंग खूप 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 जास्त आवडते. म्हणजे मी प्रत्येक फंक्शनमध्ये, ॲन्युअल फंक्शनमध्ये, स्कूलच्या असो, कॉलेजच्या असो, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या असो, मी सर्व फंक्शनमध्ये पार्टिसिपेट करायचे डान्सिंगला. सगळे मला म्हणायचे की तू नाही घेतला डान्स, तू नाही घेतला काय यावेळेस. असं व्हायचंच नाही. मी प्रत्येक फंक्शनला डान्स घ्यायची. सो मला डान्स करायला खूप जास्त आवडायचं आणि आवडतं. तर त्याच्यासाठीच मी म्हटलं आपल्या हॉबीज पण होते आणि मला डान्सचा कंटाळा बिलकुल येत नाही. जेव्हा म्हणसाल की उठून एक डान्स कर, मी डान्स करेन. तर त्याच्यामुळेच मी असं ठरवलं फायनली की मी डान्सचे व्हिडिओज अपलोड करत जाईल. तर मी आज आता मी काय करते, एक दिवस असं ठरवते आणि त्या दिवशी मी 2-3 व्हिडिओज काढते, एडिट करते आणि मग ते माझं ठरलेलं आहे की 2 दिवसानंतर मी अपलोड करते प्रत्येक एक शॉर्ट्स किंवा रील्स. तर एक दिवस असा ठरवून ठेवते की मी या 1 दिवसामध्ये मी शिकवायचं पण डान्स स्टेप्स, मी मेकअप पण करायचा. माझा काही मेकअप एवढा हेवी नसतो, एकदम सिम्पल असतो. परत त्याच्यानंतर डान्स स्टेप बसवायच्या आणि व्हिडिओ मी जे सॉंग्स असतात जे मला करायचं आहे फ्युचरमध्ये, ते मी अगोदरच सेव्ह करून ठेवत असते. तर ते सेव्ह केल्यानंतर मला इझी पडतं आणि मग मी ते ठरल्यानंतर त्यानुसार सगळ्या गाण्याला कसं सूट होईल माझं आउटफिट, त्याच्यानुसार मी एक आउटफिट चेंज म्हणजे ठेवते. आउटफिट ही काही असं एकदम भारीवाला आउटफिट असं काही नाही आहे. आउटफिट म्हणजे काही जे माझे नॉर्मल ड्रेस आहे, जे आपण ट्रॅडिशनल लग्नात वगैरे घालतो, किंवा साडीचे असले तर मम्मीची साडी, माझ्या बहिणीची साडी, असं असं करून मी काढते. सो आता माझे व्हिडिओ सगळे संपले, म्हणजे मागचे जे टाकलेले होते मी ते होळीचे वगैरे सगळं तुम्ही बघितलेच असाल. तर होळीच्या एका
एका व्हिडिओला मस्त व्ह्यूज आले आहे मला. तो म्हणजे तो एक एक्सप्रेशनवाला होता व्हिडिओ त्याला. तर आता ते सगळे व्हिडिओज माझे संपले. तर आता आजचा हा असा दिवस आहे की मला आता शूट करायचं. तर बघूया आपण की मी कसं शूट करते आणि कसं डान्सची प्रॅक्टिस करते. तर इन्स्टावर भरपूर लोक छाप तिलकवर म्हणजे या सॉन्गवर व्हिडिओ बनवत होते. म्हटलं आपण पण ट्राय करावा. तसं बघताना खूप इझी वाटत होतं. लेट्स ट्राय. आणि स्टार्टिंगलाच मला हार्ड गेलं. मधातच मी स्टेप विसरते. काहीच खरं नाही माझं. आणि मग खूप वेळानंतर छान अशी स्टेप बसली माझी. आणि नाऊ इट लुक्स ग्रेट, परफेक्ट. आणि नेक्स्ट आहे आता हलचल हुई. यात इझी स्टेप होता. आणि प्लीज मम्मीला इग्नोर करा. नेक्स्ट फायनली माझं फेवरेट सॉन्ग मैंने पायल है छनकाई. वाव. आणि ही लास्ट स्टेप तर खूप डिफिकल्ट होती. मला जमतच नव्हती. बट तरी मी केलं ट्राय. बऱ्यापैकी झाला आहे आता व्हिडिओ. आता आपण दम लागला मला. मेकअप करू आणि मग शूट करू व्हिडिओ. आणि मग मस्त मी रेडी होऊन वरती टेरेसवर गेली. मस्त सनसेट व्ह्यू होता आणि छान सिम्पल मेकअप. आणि हा ड्रेस होता माझा. हा साडीचा ड्रेस शिवलेला आहे मी. पण मस्त होता. याचा घेर खूप 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 छान होता. आणि मग डान्सची प्रॅक्टिस सुरू केली मी. परत विसरले मी. एवढी प्रॅक्टिस करून परत विसरले. थोडं स्टेपच आठवत नव्हत्या मला. सो फायनली शूट झाला आहे माझा. तरी मी चेंज केलं आहे आता. आणि खूप थकली मी सध्या. आता चेंज करून आता किती वाजले माहिती का? 7:15 वाजले. म्हणजे मी गेली होती 5:30 पासून. प्रॅक्टिस केलं. नंतर मी 2-4-3 सॉन्गचं शूट केलं. आणि जस्ट मी आता खाली आले. चेंज केलं. तरी अजून मेकअप रिमूव्ह करायचा राहिला माझा. लाल दिसते पूर्ण. मी साधाच मेकअप करते. एवढं काय. आता मी मस्तपैकी चहा पिते. आणि मग आता आजच्या व्हिडिओमध्ये आजचा हा जो ब्लॉग आहे ना, हा येणार आहे संडेला येईल. आणि हे जे मी आजचं शूट केलं आहे ते तुम्हाला 2 दिवसानंतर त्या एक सॉन्ग येईलच. मग फक्त सांगा कसं वाटलं तुम्ही. आणि जर हा ब्लॉग माझी ही आजचा पूर्ण डे कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.